काही कोणाचे क्वेश्चन आता? इसी शेडमध्ये आपण मॅक्सिमम लेंथ विड्थ किती घेऊ शकतो? मॅक्सिमम 350 लेंथ आणि 40 विड्थ. 40 विड्थ तुमची स्टँडर्ड आहे. 40च्या वर घेत नाही आपण. एक 45पर्यंत करू शकतो जेव्हा तुमची शेडची साईज समजा लांबीमध्ये कमी आहे. 150पर्यंत असेल तर मग 45 170 45 करू शकतो. पण 200 असेल तर 200/40च करायचं बेटर है. 20/100 की शेड भी नहीं हो सकता? 100 में हो सकता है, पर 100 में क्या होगा कि आपको इक्विपमेंट कॉस्टिंग बहुत ज़्यादा पड़ेगी, क्योंकि ये जो इक्विपमेंट कॉस्टिंग रहती है इसी शेड की, ये है पर बर्ड के हिसाब से कॉस्टिंग आती है. तो आपको पर बर्ड कम आने वाले उसमें, तो कॉस्टिंग बढ़ जाएगी आपकी. जितना ज़्यादा लेंथ रहेगा उतनी पर बर्ड इक्विपमेंट की कॉस्टिंग कम आती है आपकी. 30/200 रख सकते? 30/200 चाहिए, स्टैंडर्ड रख सकते हैं आप, जिसमें 8,500 बर्ड आएगी आपकी. जैसे नॉर्मली 5,000 डालते हैं आप, तो इसमें 8,500 आ जाएगी. वॉटर थ्रू. हां नाही, मेडिसिन म्हणजे वॉटर टँक जे असतं ना, तो मेडिसिन टँक त्याच्या थ्रू करायचं आहे वॅक्सिन. उसके लिए दवाइयों के लिए फिर टैंक अलग रखना पड़ेगा? हाँ, 500 लीटर का टैंक अलग रहेगा उसके लिए. हाँ, वो वाटर टैंक से अटैच बाजू में ही रहेगा वो. जैसे अभी वाटर टैंक चल रहा है, उसको बंद करके फिर आप मेडिसिन टैंक चालू कर सकते हैं. मेडिसिन का काम खत्म हुआ तो फिर से आप नॉर्मल वाटर चालू कर सकते हैं. इस पे लिखा है 40% सब्सिडी पर. ये इक्विपमेंट पे जो पीछे वाला इक्विपमेंट है, ये हमको जो गवर्नमेंट रेट से आता है, जैसे गवर्नमेंट से हमने परचेज़ करते हैं, तो वो जो हमको प्रोवाइड करती है गवर्नमेंट जिस डिस्काउंट में, उसको हम ऑफ़र बोलते हैं. एक्चुअली सब्सिडी लिखा है, वो ऑफ़र है, डिस्काउंट जो बोलेंगे हम, तो वो डिस्काउंट हम आपको प्रोवाइड कर रहे हैं. सबसे पहले एक बात बता दूं मैं, आईबी का इक्विपमेंट बेचने का काम नहीं है. हाँ, आपने कभी सुना नहीं कि बाहर हमने कभी इक्विपमेंट बेचा. हम सिर्फ हमारे फार्मर को इक्विपमेंट प्रोवाइड करते हैं. वो इसीलिए ताकि उसका बेनिफिट फार्मर को मिले. कम रेट में प्रोवाइड करते हैं हम लोग. दूसरी बात, जो बाहर के इक्विपमेंट बेच रहे हैं, तो ऑब्वियसली वो सिर्फ इक्विपमेंट प्योरली बेच रहे हैं. वो आपको इक्विपमेंट देंगे, लेकिन वो आपको कभी चिक्स नहीं देंगे, फीड नहीं देंगे. आईबी इक्विपमेंट भी देती है, चिक्स, फीड, मेडिसिन और ॲडमिनिस्ट्रेशन, मतलब सर्व्हिस भी प्रोव्हाइड कर रही है आपको. पहिले बँक प्रोजेक्ट रिपोर्ट देत होती कंपनी, आता बंद केलेली. आता तुम्हाला स्वतः तुमच्या CA कडून प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून घ्यायला. आम्ही इस्टिमेशन प्रोव्हाइड करू. बँकेला लागणार आहे बँक लेटर, लोन लेटर पण प्रोव्हाइड करू आम्ही. जसं आम्ही तुम्ही आमच्यासोबत जोडणार आहे म्हणून. त्याच्यात रिपेमेंटची काही जबाबदारी आमची राहणार नाही, कारण की रिपेमेंट तर तुम्हाला करणार आहे ना, तुम्हाला करावं लागेल. फक्त आम्ही सपोर्टिव्ह देऊ तुम्हाला, डॉक्युमेंटचे लागेल. इस्टिमेशन झालं आणि लोन लेटर बँकेसाठी, बाकी सर्व तुम्हाला अरेंज करावं लागेल नवीन शेडसाठी. यामध्ये पर बर्ड कॉस्टिंग किती येते? पर बर्ड कॉस्टिंग जे आहे 140 ते 160 रुपये पर बर्ड कॉस्टिंग आहे, लेंथ अनुसार, शेड साईजच्या अनुसार. यामध्ये फक्त कन्स्ट्रक्शन वगैरे काहीच नाही आलं? कन्स्ट्रक्शन वेगळं आहे, हे फक्त इक्विपमेंट आहे. जर तुम्हाला 0पासून स्टार्ट करायचं असेल, समजा नवीन शेड, त्याचं ट्रान्सफॉर्मर, जनरेटर, स्टेबिलायझर, बांधकाम, सिव्हिल फॅब्रिकेशन सर्व आला, भांडे पण आले, तर जवळपास 450 ते 500 रुपये पर बर्ड कॉस्टिंग येते. 450 ते 500च्या मध्ये पर बर्ड कॉस्टिंग. सर्व 0पासून शेड उभेपर्यंत तुमचं 450 ते 500. नाही, कंपनी याच्यात तर फक्त तुम्हाला इक्विपमेंट प्रोव्हाइड करते, त्याचा एस्टिमेशन निघते, त्याचे पैसे तुम्हाला भरावं लागेल, कंपनी तुम्हाला ते प्रोव्हाइड करेल. जैसे कर्टन भी आपने बोला था, कर्टन भी साइड के कर्टन भी है इसमें, सिर्फ सीलिंग का नहीं आएगा आपके यहाँ. जो सीलिंग का है वो आपको लेना पड़ेगा. साइड के कर्टन आएंगे सिर्फ, उसमें विंच आपको लगाना पड़ेगा जो मोटर रहता है. हम लोग सिर्फ और सिर्फ कर्टन प्रोवाइड करेंगे. और कर्टन जो हम बाहर का लगा रहे हैं जी, अगर हमने फिक्स कर दिए तो उसमें नीचे ऊपर करने वाला नहीं रहा. नीचे ऊपर करने वाले का फ़ायदा ऐसा रहता है, जैसे अभी आपके यहाँ लाइट गई, जनरेटर तो है लेकिन ट्रांसफार्मर है, लाइट गई तो आप जनरेटर पे चलाओगे. अगर वो जनरेटर ख़राब हो गया तो क्या करोगे? वो सिर्फ इन एक्सीडेंटल केस के लिए है. इसी शेड में तो पर्दे पूरे पैक रहते हैं, खाली करना नहीं है, नीचे करना नहीं है हमको, आपके पर्दे पैक रहेंगे. ये एक्सीडेंटली के लिए है, अगर इनकेस कुछ होता है तो. नहीं तो क्या होता है, ठंडी के दिनों में बहुत सारे फार्मर क्या करते हैं, इसी शेड वाले, ठंडी के दिन है कोई बात नहीं, टेम्परेचर मेंटेन है, रात को सारे फैन बंद, पर्दे नीचे. इससे क्या होगा, आपका ग्रोथ नहीं होगा फार्म का, मोर्टिलिटी चालू हो जाएगी, क्योंकि हमने अंदर का टेम्परेचर मैनेज करके रखा है. बाहर का टेम्परेचर 10 है लेकिन हमने उसको 32 डिग्री दिया है, तो वो मैनेज नहीं हो पाएगा उसमें. तो आपको पर्दे पैक ही रखना है इसमें. आपको सेकंड बैकअप का इंतज़ाम करके रखना पड़ेगा. फर्स्ट बैकअप तो आपका जनरेटर है, लेकिन सेकंड में आपको छोटा जनरेटर लेना पड़ेगा, जिस पे 3 से 4 फैन डाल के रखने पड़ेंगे आपको, ताकि वो बैकअप ले सेकंड्स पे. अगर सब कुछ बंद होता है तो सेकंड चालू हो जाएगा. फिर वो मैनुअल छोटा लिया तो भी चलेगा आपको.
लेकिन फर्स्ट बड़ा जनरेटर चाहिए जी, और प्लस स्टेबिलायझर. हे जे सगळे इक्विपमेंट आहे ते सगळे 3 फेज आहे सिंगल फेज? 3 फेज पण आहे आणि सिंगल फेज दोन्ही आहे. आपल्याला कुठलं परवडेल, सिंगल फेज की? कारण बऱ्याच ठिकाणी ऐकलं की सिंगल फेज. याच्यात कसं आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्याकडे जे लाईन 24 तास आहे, 3 फेज असो की सिंगल असो, ते घ्यायचं. पहिले तर लाईन कन्फर्म करायची आहे, सिंगल फेज की 3 फेज, त्याच्यानंतरच समोरचं काम सुरू होईल तुमचं. 12 घंटे 3 फेज रहती है, 12 घंटे सिंगल फेज रहती है. कोई एक लाइन. आपका एजी कनेक्शन है क्या? एजी कनेक्शन पे पोल्ट्री चला नहीं सकते आप. एजी कनेक्शन में पोल्ट्री चला नहीं सकते, आपको सेपरेटली पोल्ट्री के नाम से कनेक्शन लेना पड़ेगा. एमएससीबी में जो भी आपके यहाँ का सब स्टेशन है, वहाँ पे जो इंजीनियर है उससे बात करना पड़ेगा कि हमको पोल्ट्री के लिए ट्रांसफार्मर चाहिए सेपरेट पर्सनल डीपी. उस हिसाब से आपको बताएगा फिर क्या कॉस्टिंग आता है. कितने केवी का? ये 100 kV का. कॉस्ट क्या है सर आपको? सर क्या कॉस्ट है? प्रेस 3,20,000 रुपये. पोल कितने डाले सर इसमें? 4 पोल. क्योंकि पर पोल का ही कॉस्टिंग 25,000 है. हाँ, और डीपी का अलग से. हाँ, मतलब पूरा बता रहे आपके पास? टोटल आ गया. डीपी आ गई. मतलब 2.5 लाख की डीपी आई है उनकी, क्योंकि 1 लाख तो पोल का लग गया. अगर आपके खेत में ऑलरेडी पोल लगा हुआ है और लाइन है तो डीपी लेने के लिए 2 से 2.5 लाख खर्च आएगा. जो ठेकेदार को हमने दिए उसने टोटल आ गया, उसमें ठेकेदार के पैसे फिटिंग के भी आ गए 3 लाख का. पोल आता है सपोर्ट. इसमें जो ग्रोइंग चार्जेस हम लोग बता रहे हैं आपको कि 8 रुपये 80 पैसे है, ये 2 किलो बॉडी वेट और 1.65 FCR पे है. लेकिन जैसे आपको बताया मैंने कि इसी शेड में 32 दिन में 2 किलो आता है, तो अगर जल्दी वज़न आया है तो कम फीड खा के आया है, तो इसमें फीड कम खाता है बर्ड्स और वज़न जल्दी ज़्यादा लेता है इसमें, और डेज कम लगते हैं इसमें. तो इसलिए इसका FCR 1.5 से 1.6 के बीच में आता है और बॉडी वेट 2200 से 2300-2400 ग्राम आता है. तो आपको लगभग ये जाता है ग्रोइंग चार्जेस 12 से 14 रुपये पर केजी के हिसाब से. 8 रुपये 80 पैसे ये बेस रेट है, लेकिन आपके परफॉर्मेंस और दूसरा रेट इंसेंटिव ये सब मिला के अगर देखेंगे हम तो 12 से 14 रुपये पर केजी आपको ये पड़ता है. नॉर्मली तुमच्या याच्यामध्ये तुम्ही किती पाहिलेला, मॅक्सिमम किती भेटलेले? 17 रुपये, 17.5 रुपयेपर्यंत भेटले. नॉर्मली 12-14 तो नॉर्मली है. तर एक सांगा, आता 7 फुटावर आपण सिलिंग लावत आहे इथे, ते मॅक्सिमम मिडल हाईट आणि साईड हाईट आपण किती घेऊ शकतो मिनिमम? साईड हाईट 8 फीट, सेंटर 12 फीट. हे तर 7 फुटावरचं आहे ना, तर ते कमी घेतले तर नाही चालेल. कुठले? एक सिलिंग जे आहे पण आपल्याला जसं हे रेस्ट करायचं आहे याच्यावर, तर तुमची कैची आहे, याच्यात तुमचं सिलिंगचे तुकडे जास्त लागतील ना. हे बघा ना, हे वरती तुम्ही त्याच्यावर सिलिंग कसं लावू शकतात, आणि त्याच्यानंतर मी काय म्हणत आहे, हे जे कैचीचे आपण या सिलिंग पासून तर ते जे मिडल हाईट आहे याचा डिस्टन्स जवळपास 6 फूट आहे, तर त्याची हाईट आपण कमी घेऊ शकतो का? नाही, आपल्याला कमीत कमी 11 फीट सेंटर घ्यावं लागेल आणि साईड 8 फीट घ्यावंच लागेल तुम्हाला. त्याच्या मागचं लॉजिक काय ते आपलं तर सिलिंग ते टनल व्हेंटिलेशन असते ना. आता समजा तुमची सूरजची किरण डायरेक्ट प्रोफाईल शीटवर पडत आहे, प्रोफाईल म्हणा किंवा सिमेंट शीट, तर डायरेक्ट हिट करेल ना, ते डायरेक्ट हिट करेल. आता हिट याच्यावर करेल तर पण डिस्टन्स आहे आणि वरून आपण सिलिंग पण दिलं आहे, ताकी कारण की बर्ड्स आपल्या खाली आहे ना, तर टेम्परेचर त्याला बरोबर भेटलं पाहिजे. और ये जो टीन है इसके ऊपर जो सादे टीन डाले तो चलते ही? चलता है, कोई प्रॉब्लम नहीं. सीमेंट शीट स्वस्त पड़ते, वो सस्ता पड़ता है सीमेंट शीट, लेकिन उसका मेंटेनेंस निकलता है. जब भी किसी बंदर ने कूदा, जानवर कूद गया या कुछ बर्फ़ गिर गई तो तड़क जाएगा वो. ये महंगा पड़ता है, लेकिन ये फाइनल, फुल फाइनल, लॉन्ग लाइफ हो गया ये. टेम्परेचर से कुछ लेना देना ना, इसी शेड है ना अपने. ये बेटर है, थोड़ा महंगा पड़ता है, लॉन्ग लाइफ. हाँ, प्रोफाइल शीट लॉन्ग लाइफ है. आगे इसका जो साइड का कर्टन है जी अपन ने पहले हाइट रखी है 8 फीट, जी और फिर इसके लिए सीलिंग के लिए अपन ने 7 फीट किया है. जी. तो वो जो गैप है 8.25 फुट का, उसमें भी कर्टन जान देना है ऊपर? नहीं, वो 8 फीट तक ही जाएगा आपको कर्टन. 8 से थोड़ा खुला रहेगा गैस निकलने के लिए, आपका गैस निकलने के लिए खुला रहता है थोड़ा. अच्छा, कितना खुला रखना चाहिए उतना वो फीट? नहीं, उससे थोड़ा आधा रहेगा, 4-1 इंच, 4-5 इंच. कर्टन हमने जो लगाना, अंदर का तो कर्टन वहाँ से आ जाएगा 7 फीट से, बाहर का कर्टन अपन ऊपर उठा सकते हैं, जैसे उठा सकते हैं, लेकिन थोड़ी गैप रहना चाहिए गैस पास होने के लिए. गैस पास होने के लिए हवा जाती है. जी हाँ, ये ऐसा एसी बन सकता है कि बीच में पाइपिंग मेरे शेड में बन सकता है ना. ये कितना है चौड़ाई? 30 है ना, बन जाता है, कोई प्रॉब्लम नहीं. लेकिन आपका कैंची वाला शेड नहीं है, कैसी नहीं है. तो इसमें आपको बीच में सपोर्ट देना पड़ेगा. जैसे ये ऐसा सपोर्ट दिया ना, ये वाला, ये ऐसा सपोर्ट देना पड़ेगा, और
वो हर इसके नीचे ऐसा सपोर्ट देना पड़ेगा, मतलब जो हर ये पाइप रहता है हर पाइप के पास सब। हाँ, तब वो मजबूत बनेगा, तब फीडर लाइन लटकेगी। जो फीडर लाइन रहती है मजबूत, हेवी रहती है। अभी आप देखो, सीधी सी बात है, इसी शेड में 3-4 ही लॉजिक है। एक, अब अभी आप ओपन शेड कर रहे हैं, आपको मेहनत कितनी करनी पड़ रही है आप सोचो, और आप जो मेहनत कर रहे हैं उसका पैसा कितना मिल रहा है आपको, ये सोचो। कभी कभी कुछ भी नहीं मिलता। कुछ भी नहीं मिलता। मेहनत कर रहे हैं आप, कभी कभी लेबर को देने के लिए भी पैसे नहीं बचते आपके, बैच खराब आती तो। इसी शेड करने से फ़ायदा ये है, हाँ पैसा तो लगेगा आपको। आप इसी शेड ना करते हो कोई दूसरा बिजनेस करो, वहाँ पैसा लगेगा नहीं आपको, लगना ही है। लेकिन आप पहले से पोल्ट्री अगर जो कर रहा है, तो पोल्ट्री एक्सपांशन करना है तो इसी शेड करिए आप, क्योंकि आपको पोल्ट्री का पूरा नॉलेज है उस चीज़ का। ऐसा नहीं कि इन्होंने नया किया और इनको नहीं पता, इनको ये भी सीखेंगे पोल्ट्री। लेकिन आप ऑलरेडी पोल्ट्री मैनेजमेंट जानते हैं, आपको सीखना क्या है, सिर्फ कंट्रोलर, इसी शेड का कंट्रोलर सीखना है, बाकी सब तो मैनेजमेंट आपको पता है। दूसरी, आप मेहनत इतनी कर रहे हो। दूसरा, आपका ओपन शेड की कैपेसिटी डबल हो जाएगी, जो भी आप अभी चिक्स डाल रहे हो वो कैपेसिटी डबल हो जाएगी, ये एक फ़ायदा है। दूसरा, मैन पावर कम लगता है, मेडिसिन कम लगती, बीमारी कम आती है इसमें, तो ये सब बेनिफिट है। क्योंकि ओपन शेड में सिर्फ और सिर्फ आप मेहनत कर रहे हो, पैसा नहीं मिलता। इसी शेड में मेहनत कम है और पैसा ज़्यादा है। सर जी, आपके शेड को अभी कॉस्ट कितनी लगे अभी तक? ये अभी ऐसे टोटल मैंने निकाला नहीं है, और फिर भी जो कंपनी के पैसे भी भरे अपन ने सब मिला के 50 से 60 तक चला गया। हाँ, इसमें 60 लाख बाकी का अपनी खर्चा है मजबूती पूरी ली है। वो तो दिख रहे थे बड़े। अभी जैसे 60 लाख आप इन्होंने खर्चा किया, लेकिन इनका ये वन टाइम इन्वेस्टमेंट है, एक बार इनको पैसे लगाना है। इसके बाद जो कंपनी चिक स्पीड मेडिसिन और बाकी सर्विस जो प्रोवाइड करेगी, उसकी कीमत कम से कम 30 से 35 लाख रुपए। चिक्स रेट, फीड रेट, एडमिनिस्ट्रेशन, मेडिसिन का खर्चा, ये सब कंपनी देती है। तो इन्होंने तो वन टाइम इन्वेस्टमेंट किया, लेकिन हमको साल में 6 बार आपके यहाँ बैच डालना है, तो 30 से 35 लाख आपके बैच में हमको लगाना है इसमें। तो ऐसे 5 साल का एग्रीमेंट रहेगा हमारा, एक साल में 6 बैचेस, टोटल 30 बैचेस हम देंगे आपको। ये आपके अंदर से इसमें बिल कितना बना? 0.40 पर यूनिट पर बर्ड के हिसाब से खर्चा आता है। जैसे 10,000 बर्ड्स है तो 4,000 यूनिट आपका बिल आएगा, 4 से 5,000 यूनिट। तो आप पर यूनिट रेट जो आपका है उसे कैलकुलेट कर लीजिए। रेट तो इसको सस्ता ही है, जैसे जो खेती 2 का रुपये, रेट है, 2.5 उससे रुपये, थोड़ा 3 ज़्यादा रुपये है। से ज़्यादा यूनिट रेट रहता नहीं इसमें। इसका अलग से मीटर आता है क्या? नहीं, अलग से मीटर नहीं आएगा, पर रेट जो है वो एग्री के हिसाब से रहेगा। अच्छा सर, कंपनी कितना पैसा देगी? पेमेंट किती निघेल म्हणतात एवढ्या पक्ष्यांमध्ये? पेमेंट आप ये इसके हिसाब से, ये इसके हिसाब इसके हिसाब से अगर कैलकुलेट करा जाए तो लगभग आएगा इस फार्म का 3.5 से 4 लाख रुपये एक बैच का पेमेंट आहे। माझं नाव गिरीश लक्केवार आहे, मी नागपूरचा आहे। IB कंपनी जे ज्यांनी इसी शेडचं इक्विपमेंटचं जे सेलिंग आहे ते बघतो मी, आणि आम्ही त्यांना हे जे नाव दिलेलं आहे इसी शेडला, परिवर्तन म्हणून। आता परिवर्तन नावानेच तुम्हाला समजलं असेल की आपल्याला परिवर्तन काय करायचं आहे, पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये काय परिवर्तन करायचं आपल्याला। तर आम्ही हे जे परिवर्तन प्रोजेक्ट जे सुरू केला होता, हे जवळपास 2016मध्ये कमर्शियलाइज केलेलं आहे। परिवर्तन जे इसी शेड आहे, आम्ही ऑलरेडी इन हाऊसमध्ये म्हणजे राजनांदगावला आम्ही 25 वर्षापासून करतो आहे कंपनी। तर हे कमर्शियलाइज केलं आहे फार्मरसाठी 2016पासून। तर 25 वर्षापासून आम्ही हेच केलेलं आहे याच्यात की इसी शेडला कसं डेव्हलप करायचं, किती स्पेसमध्ये बर्ड्स लहान चिक्स मोठा होईल, त्याच्यानंतर त्याचं डेज किती कमी करता येईल। जसं ओपन शेडला 40 दिवसात लागतात 2 kg व्हायला, तर इसी शेडला 32 दिवसात 2 किलो वजन येतो। तर हे कसं वर्क करतो, काय करतो आपण बघू आता। सर्वात पहिले हे आमचे MD सर आहे, बहादूर अली सर। सर 35 वर्षापासून पोल्ट्रीमध्ये आहे, आणि जवळपास जसं तुम्हाला सांगितलं मी की 25 वर्षापासून आम्ही इसी शेड करतो आहे। सरांनी सुरुवात ट्रेडिंगपासून केली, बर्ड्स विकणं, मग पोल्ट्री, त्याच्यानंतर आता कंपनीची फीड मिल आहे, रिफायनरीज आहे कंपनीची, म्हणजे डेअरी प्रोडक्ट आहे, फिश फीड आहे, ऑलरेडी पोल्ट्री फीड पण आहे, म्हणजे बरेचसे वर्क आहे कंपनीचे। का बरं इसी शेड करायचं आहे? आता ओपन फार्मर इकडे असेल 50% ओपन फार्मर असेल इकडे, ज्यांचं शेड ऑलरेडी आहे, जे रनिंगमध्ये आहे, तर त्यांना किंवा नवीन लोकांना का बरं इसी शेड करायचं आहे? कारण की बेसिक नीड आहे। आता बघा, प्रत्येक वर्षी टेम्परेचर जे आहे 2 ते 3 डिग्री हाईक होत आहे। पहिले 40 डिग्री होता, मग नंतर 42 झाला,
त्याच्यानंतर 45, नंतर 48 डिग्रीपर्यंत आता टेम्परेचर वाढतो आहे. तर त्याला आपल्याला पोल्ट्रीमध्ये हे टेम्परेचर डेंजरस आहे. पोल्ट्री कम्फर्टेबल राहत नाही. तर आणि सेम विंटरमध्ये पण टेम्परेचर 10पर्यंत येतो, त्याला पण पोल्ट्री डेंजरस आहे. तर त्याला आपल्याला कसं करायचं आहे मॅनेज. तर इसी शेडमध्ये आपण त्याला टेम्परेचर मॅनेज करू शकतो. इसी शेड मीन्स एन्व्हायरमेंटल कंट्रोल. बाहेरचं टेम्परेचर तुमचं काही राहू द्या, आपण इकडे टेम्परेचर पोल्ट्रीला बर्ड्सच्या बॉडी वेट टेम्परेचरच्या अनुसार आम्ही मॅनेज करतो याच्यात. दुसरं आहे याला जे जागा लागतात. जसं ओपन शेडमध्ये आम्ही 200x30 6000 स्क्वेअर फीट एक बेसिक शेड असतो. तर 200x30ला आम्ही ओपन शेडला 5000 बर्ड्स टाकतो. तेच जर इसी शेड केलं तर त्याच्यात तुमचे 8500 बर्ड्स येतील. म्हणजे तुमच्या शेडची कॅपॅसिटी डबल होते. आता हे शेड जे आहे, आता मी जिकडे शेडमध्ये मीटिंग घेतो आहे, हे इसी शेड बनणार आहे. याची शेड साईज आहे 300x40. तर 300x40 म्हटलं तर 12000 स्क्वेअर फीट आहे. हाच जर ओपन शेड असतं तर याच्यात आम्ही 10000 पक्षी टाकले असते. पण आता हे इसी शेड केल्यावर याच्यात जे बर्ड्स येईल ते 17000 बर्ड्स येईल. याच्यात 16 ते 17000 बर्ड्स येईल. आणि सर्वात मेन आपला जे इंडियातला प्रॉब्लेम आहे लेबरचा. पोल्ट्रीमध्ये एक तर लेबर भेटत नाही, काम करणारे माणसं, आणि भेटले तर 2-3 वर्षांनी सोडून जातो. कारण की ओपनमध्ये भरपूर काम असतात. फीड टाकणं, भांडे धुणं, तूस रॅकिंग करणं, हे बरेचसे काम असतात. पण इसी शेडमध्ये असं आहे, समोर हॉपर लागलेला असतो, त्याच्यात तुम्ही फीड टाका, शेवटपर्यंत तुमचं फीड जाईल, ऑटोमॅटिक फीड जाईल. पॅन फीडर असते आपल्याकडे, मॅन्युअल फीडर नसतात. आणि याच्यात निप्पल सिस्टम असते. जसं मॅन्युअलमध्ये तुमचे भांडे असतात मोठेवाले, ते जागा पण खूप घेतात म्हणून, आणि निप्पल सिस्टममध्ये जागा जास्त लागत नाही म्हणून आपल्याकडे जास्त पक्षी येतात याच्यात. ओपन हाऊस आणि इसी हाऊसमध्ये कंपॅरिझन असं आहे, ओपन हाऊसमध्ये आम्ही 1.2नी प्लेसमेंट करतो आणि तेच इसी शेडमध्ये आम्ही 0.7नी प्लेसमेंट करतो. हा खूप मोठा फरक आहे. म्हणजे तुमची स्टॉक डेन्सिटी 75%नी इन्क्रीज होते ओपनपेक्षा इसीमध्ये. त्याच्यानंतर दुसरा FCR बघा, तुमचा ओपनमध्ये जवळपास 1.7, 1.8, 1.9पर्यंत जातो 2 kg बॉडी वेटला. पण इसी शेडमध्ये 2200ला आपला वजन 1.5 ते 1.6पर्यंत असतो. सेम त्याच्यानंतर आला टेम्परेचर. आता जसं तुम्हाला सांगितलं बाहेरचं टेम्परेचर 45 डिग्री असतं, तर आमचा आतमधला टेम्परेचर 28 डिग्री राहील इसीचा. आता तुम्ही ओपन शेडमध्ये टेम्परेचर कमी करण्यासाठी काय करताय, स्प्रिंकलर लावता, बरोबर आहे. पण तो स्प्रिंकलरचा पाणी जातो कुठं, वेस्ट होऊन जातो, पूर्ण वेस्ट होऊन जातो ना. पण इसी शेडमध्ये जे पाणी लागतो कूलिंग पॅडला, ज्या टंकीतून पाणी जाईल त्याच टंकीमध्ये पाणी तुमचं रिटर्न येईल. इसी शेडमध्ये वॉटर वेस्टेज पण नाही आहे आणि तुम्हाला स्प्रिंकलर लावायची गरज पडणार नाही याच्यात. नेक्स्ट आहे मॉर्टॅलिटी पर्सेंट. आता ओपनमध्ये मॉर्टॅलिटी पर्सेंट जवळपास 8 ते 10% जातो, कुठे कुठे कमी पण राहील. पण इसी शेडमध्ये आपली जे मॉर्टॅलिटी पर्सेंट आहे 5%च्या आतमध्ये राहील ते. नेक्स्ट आहे तुमचं मिनेज म्हणजे वजन. आता नॉर्मली ओपन शेडला 2 किलो यायला 38 ते 40 दिवस लागतात. त्याच्यानंतर 2200 जर करायचं असेल त्याला तर 42-45 दिवस लागेल. पण इसी शेडमध्ये प्रत्येक बॅचेसमध्ये तुमचा 32 ते 33 दिवसात 2 किलो वजन येईल प्रत्येक बॅचला. इसी शेडचा तुमचा एक बेनिफिट असा आहे की 32 दिवसात तुमचं 2 किलो वजन येणार आहे. म्हणजे तुमचं वजन 35 ते 36 दिवसात 2200-2300 ग्राम वजन होतो. आणि आम्ही इसी शेडचा माल 2200-2300च्या नंतर उचलतो, कारण की FCR पण तुमचा कमी राहतो त्यावेळेस. नेक्स्ट आहे नंबर ऑफ बॅचेस. आता ओपनमध्ये तुम्हाला 6 बॅचेसचा ॲग्रीमेंट असतो ओपनमध्ये, आणि इसीमध्ये पण सेम आहे. पण बघा, ओपनची बॅच सारखी असते का, कुठली ना कुठली बॅच खराब होऊन जाते तुमची. कधी FCR वाढतो, कधी मॉर्टॅलिटी जास्त होते, कधी डिसीज येऊन जाते. पण इसी शेडमध्ये आम्ही तुम्हाला 6ची 6 बॅचेस देऊ. ओपन शेडमध्ये जर डिसीज आली तर कंपनी रेस्ट करते जवळपास 1-2 महिना. तर तुमची जिकडे 6 बॅच व्हायची ओपनची, तिकडे जवळपास 4 ते 5च बॅच होते. 2 बॅच तुमची खराबच राहते त्याच्यात. पण इसी शेडमध्ये बॅच खराब होण्याचा चान्स खूप कमी आहे, म्हणजे 5%चा चान्स आहे. तेच 95% ओपनमध्ये खराब होण्याचा चान्स जास्त आहे. जसं आपलं बॅरल इंट्रिगेशन आहे तसं आपण चिक्स फीड मेडिसिन प्रोव्हाइड करतो. फीड पण कंपनी बनवते. आपल्याकडे ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे लाईन सुपरवायझर आहे, आपल्याकडे डॉक्टर्स आहे. समजा कुठला आजार आला तर ते चेक करायला डॉक्टर्स येतात. तर हे सर्व ब्रॉयलर इंट्रिगेशनमध्ये आहे आपल्याकडे. दुसरा एक बेनिफिट आपला असं आहे की आपण ओपन शेडपेक्षा एक तर पक्षी जास्त टाकतो, सेकंड याच्यात ग्रोईंग चार्जेस जास्त आहे.
ओपन शेडमध्ये जसं आम्ही 6.5 रुपये देतो तुम्हाला, तर इसी शेड केल्यावर त्याला 8.80 रुपये पर किलो आम्ही देतो तुम्हाला. हे खूप मोठा फरक आहे. प्लस तुमचे बर्ड्स जास्त आहे. एक नॉर्मली कॅल्क्युलेट करू आपण. समजा तुमचा 200 बाय 30चं एक लहान शेड आहे, त्याच्यात तुम्ही 5,000 पक्षी टाकले ओपन शेडचं, तर ओपन शेडचे 5,000 पक्षी म्हणजे जर 2 किलो माल तयार झाला तर 10 टन माल तयार होईल तुम्हाला. तेच आम्ही इसी शेडचा जर बघितला तर 8,500 बर्ड्स येतील, त्याच्यात 2300 ग्राम एव्हरेज वेट येतो आपला, तर जवळपास हे 19 टन माल तयार होतो. म्हणजे 10 टन कुठं आणि 19 टन म्हणजे डबल झाला तुमचा माल तयार. आणि इसी शेड मध्ये 8.80 रुपये आणि ओपनमध्ये 6.5 रुपये, तर त्याचा प्रॉफिट पण डबल आहे आणि बर्ड्स पण डबल आहे याच्यात इसी शेडमध्ये. जसं सांगितलं तुमचं स्टॉक डेन्सिटी इन्क्रीज होईल 75%नी, पक्षी वाढेल तुमचे. त्याच्यानंतर तुमचं आहे मॉर्टिलिटी रिड्यूस होतो, FCR तुमचा इन्क्रीज होईल याच्यात. त्याच्यानंतर फास्टर ग्रोथ, लवकर वजन आणि युनिफॉर्म ग्रोथ काय असते, एकसारखं वजन, व्हेरिएशन राहत नाही. ओपनमध्ये बघा बरेचसे व्हेरिएशन आहे, लहान मोठा बर्ड जातो ओपनमध्ये, तर इसी शेडमध्ये तो पर्सेंटेज खूप कमी आहे. पॉईंटप्रमाणे थोडाफार तर राहील पण खूप कमी प्रमाणे राहील. जसं ओपनमध्ये खूप जास्त मोठे बर्ड असतात, लहान बर्ड असतात त्याला बाहेर काढा, मग ते लहान बर्ड लूज बर्डमध्ये ते जेव्हा शेवट आपला लिफ्टिंग राहतो तेव्हा तुम्हाला रेट कमी भेटते. तर इसी शेडमध्ये हे चान्सेस कमी आहे तुम्हाला. नंतर आहे तुम्हाला कन्सिस्टंट परफॉर्मन्स. जसं तुम्हाला सांगितलं ओपनची बॅच जी आहे जवळपास 6 बॅचेसमध्ये 2 बॅच तर खराब होतच होते, तर तुमची चांगली बॅच 4च निघाली. पण इसी शेडमध्ये 6 बॅचची गॅरंटी असते की चांगली बॅच निघेल तुमची. नेक्स्ट आहे तुमचं प्रॉफिटेबिलिटी. जसं तुम्हाला डबल इन्कम आहे ह्याच्यात तर प्रॉफिट होईल. आणि सर्वात मेन म्हणजे तुमचे चॅलेंजेस रिड्यूस होईल, समर चॅलेंजेस, विंटर आणि रेनी सीझनचे. याला बॅच मॅनेजमेंट त्या हिशोबाने तुम्हाला कमी करावं लागेल. याच्यात मॅनेजमेंट तर करावं लागेल पण कमी करावं लागेल. जसं टेम्परेचर ऑलरेडी आपण मॅनेज केलेलं आहे याच्यातमध्ये, पण ओपनमध्ये तुमच्या हातात नाही आहे ते, तुम्ही किती केलं तरी ते मॅनेज होत नाही. जसं सांगितलं तुम्हाला 0.7नी टाकतो तसंच 1.2नी आम्ही ओपनमध्ये टाकतो आहे. आता इसी शेडमध्ये लागणारे जे साहित्य आहे, व्हेंटिलेशन फॅन, कूलिंग पॅड, ऑटोमॅटिक फीडर, निप्पल सिस्टम, त्याच्यानंतर तुमचं कर्टन, डिझेल ब्रूड आणि सर्वात मेन आहे कंट्रोलर. तुमच्या डायग्राममध्ये पण दिलेलं आहे लिटरेचरमध्ये जे जे आपण यूज करतो आहे इसी शेडमध्ये. सर्वात पहिले बघू आपण व्हेंटिलेशन फॅन. याचं काम आहे कार्बन डायऑक्साईड आणि अमोनियाना बाहेर करणं. जसं तुमची ओपनची बॅच आली आहे रेनी सीझनमध्ये, जशी तुमची बॅच आली तुम्ही पडदे पॅक ठेवता, किंवा विंटरमध्ये थंडीमध्ये तुमची बॅच तुम्ही पडदे पॅक ठेवता, तुम्ही पडदे उघडू नाही शकत त्याला. पण त्याच्यात अमोनिया गॅस तयार होतो बघा. तुम्ही गॅस ब्रूडिंग करता, कोणी कोल ब्रूडिंग करते, ते बुखारी म्हणतो आपण त्याला, ते ब्रूडिंग करतात. त्याच्यात बघा मोस्टली रेनी सीझनमध्ये आफ्टर 30 डेज नंतर असायटिसचा प्रॉब्लेम येतो ओपन शेडमध्ये, पोटात पिवळा पाणी जमा होणं, हे अमोनियामुळे, कार्बन डायऑक्साईडमुळे. पण इसी शेड तर डे 1 पासून पॅक राहील, जेव्हा चिक्स आले लिफ्टिंगपर्यंत पॅक असते. पण याच्यात कसं आहे 1 ते 2 फॅन सुरू असते. जसं तुमचा 1 मिनिट फॅन सुरू राहील तर 5 मिनटं बंद राहील, मग 1 मिनटं सुरू राहील 5 मिनटं बंद राहील. तर त्याचं काम आहे अमोनियानं कार्बन डायऑक्साईडला डे 1 पासून बाहेर करणं. म्हणून इसी शेडमध्ये कधी पण असायटिसचा प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला, कारण की अमोनिया कार्बन डायऑक्साईडला बाहेर करतो. नेक्स्ट आहे कूलिंग पॅड. हे शेडच्या स्टार्टिंगमध्ये 2 साईड 3-3 फीट बाहेर असतात. याचं काम आहे आतमध्ये टेम्परेचर आणि मॉइश्चर बनवून ठेवणं. जसं तुमची बॅच आली तर डे 1 पासून तुम्हाला पाणी लागणार नाही याच्यात. मग हळूहळू 10 दिवस याच्यात तुम्हाला मॅनेजमेंट जे आहे ओपन शेडसारखंच करावं लागेल. चिक ड्रिंकर, चिक फीडर आणि आपले ऑटोमॅटिक भांडे पण राहतील, कारण की यांना सवय नसते त्याची. तर चिक ड्रिंकर, चिक फीडर नंतर 10 दिवसानंतर तुम्हाला काढायचं आणि मग हे ऑटोमॅटिकमध्ये चालेल. हे नेक्स्ट आहे पॅन फीडर. आता बघा तुमच्या डायग्राममध्ये खाली सर्वात खाली एक हॉपर दिलेला आहे. याच्यात फीड टाकतो आपण जे स्टार्टिंगला असते आणि पूर्ण शेवटपर्यंत तुमचं ऑटोमॅटिक फीड जाईल. शेवटचं 2 भांडे सोडून 1 भांड्यामध्ये सेन्सर लागलेला आहे. तो भांडा जोपर्यंत खाली होणार नाही, तो खाली झाला की पुन्हा ऑटोमॅटिक फीड सुरू होईल तुमचं. म्हणजे असं हाताने तुम्हाला प्रत्येक फीडरला फीड टाकायची गरज पडणार नाही. हे केव्हा होऊ शकते, जेव्हा कधी आतमधलं स्प्रिंग तुटलं समजा, तर तसं तर आपले टेक्निशियन येतात ते जोडतात, पण तेव्हा वेळेस तुम्हाला थोडा हाताने टाकावं लागेल. नाहीतर तुम्ही जर हॉपरमध्ये फीड टाकला तर ऑटोमॅटिक तुमचं फीड शेवटपर्यंत जाईल ते. नेक्स्ट आहे तुमचं निप्पल सिस्टम. आता ओपन शेडमध्ये मोठे भांडे असतात मॅन्युअलवाले रेड कलरचे, ते बघा एक तर ते जागा खूप घेतात, सेकंड त्याच्यात जे पाणी असते
तर जवळपास 2 ते 3 तासापर्यंत तसंच पाणी असतं. तोच पक्षी पाणी पितो आणि मोठ्या पक्षी झाल्यावर त्याचा जेव्हा तो पंख फडफडवतो पूर्ण कचरा त्याच्यात जाते. तोच पक्षी पाणी पितो. तर त्याच्याने तुमचं एक तर इकोलायचा किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन हे चान्सेस असतात ओपन शेडला. पण EC शेडमध्ये असं आहे की सर्वात मेन म्हणजे याच्यात पक्षी जेव्हा चोच मारेल तेव्हाच पाणी डिस्चार्ज होईल, म्हणजे याला फ्रेश पाणी भेटेल, साठवलेलं पाणी भेटणार नाही. आणि बघा मॅन्युअल ड्रिंकर आहे ओपनमधले, त्यात काही खाली लिकेज असतात. तुम्ही जर शेडमध्ये फिराल ओपनमध्ये तर लिकेज भेटेल तुम्हाला, याच्यात लिकेज राहणार नाही तुमचं. आणि ते ओपनचे जे भांडे आहेत मॅन्युअल ड्रिंकर, त्याला कमीत कमी दिवसातून 2 ते 3दा साफ करावं लागते. समजा तुमचा लेबर आहे शेडमध्ये, तुम्ही गेले कुठं कामाने तो काम करतच नाही, कारण की ते खूप अवघड आहे होणं, साफ करत नाही तो. तुम्ही जेव्हा असता तेव्हाच करतात तो. तर हे EC शेडमध्ये ते गरज पडणार नाही तुम्हाला, लिकेज होणार नाही आणि पक्ष्यांना फ्रेश पाणी भेटेल. नेक्स्ट आहे साईडचे कर्टन. हे जे कर्टन आहे हे आपले कर्टन 150 GSMचे आहे, UV प्रोटेक्ट. UV प्रोटेक्ट काय असतो, कुठलाही प्लास्टिक वस्तू तुम्ही जर ऊनमध्ये ठेवली काही दिवस तर ते अडकून जातील, पण हे पडदे तर बाहेरच राहणार आहे. तर हे UV प्रोटेक्ट आहे, हे लवकर खराब होणार नाही आपले पडदे. आपण जे पडदे देतो 150 GSM आणि UV प्रोटेक्ट असतं. नेक्स्ट आहे डिझेल ब्रूडर. जेव्हा आपली थंडीची बॅच येते तेव्हा आपण लाईट ब्रूडिंग करतो, गॅस ब्रूडिंग करतो, त्याच्यासोबत आपल्याला डिझेल ब्रूडिंग पण करायची आहे. हे डिझेलनी चालतो, इलेक्ट्रिकनी ऑपरेट होईल, पण जेव्हा तुम्ही डिझेल टाकाल तेव्हाच हे हिटिंग करेल. याची एक वैशिष्ट्य अशी आहे की याच्यात आम्ही टेम्परेचर सेन्सर लावलेला आहे. समजा टेम्परेचर 32वर सेट केला, जेव्हा चिक्स अरायवल होतो तेव्हा 32 डिग्री टेम्परेचर ठेवावं लागते आपल्याला. आणि तुम्ही गॅस ब्रूडिंग पण लावली आणि लाईट पण लावला आहे आणि टेम्परेचर तुमचा इन्क्रीज झाला 33ला, तर हे ऑटोमॅटिक बंद होऊन जाईल. ऑन आणि ऑफची फॅसिलिटी दिली आपण याच्यात. त्याच्यात तुमचं डिझेल पण कमी लागेल तुम्हाला. टेम्परेचर इन्क्रीज झाला तर हे बंद होईल, टेम्परेचर खाली आला तर हे मग ऑटोमॅटिक सुरू होऊन जाईल. लास्टला आहे आपला कंट्रोलर मेन जे आहे, याच्याने पूर्ण शेडचं कंट्रोलिंग आणि मॉनिटरिंग होईल. तुमचा वॉटर पंप, डिझेल पंप, त्याच्यानंतर मॉनिटरिंग, चिक्स अरायवल, लिफ्टिंग, डेली मॉर्टिलिटी ट्रॅकिंगचं याच्यात रिपोर्ट राहील पूर्ण तुमचा. पूर्ण शेडचं हे म्हणजे मदरबोर्ड, समजा आपल्या मोबाईलवर मदरबोर्ड असते ना, तसा हा तुमचा मदरबोर्ड आहे शेडचा. एक मोठा पॅनल असतो, त्या पॅनलच्या आतमध्ये हे कंट्रोलर राहील पूर्ण तुमचा. तसं ते EC शेड आहेच आपलं, आपण EC शेडलाच मीटिंग घेतो आहे, पण हे रेडी EC शेड आहे. शेड मॉडेल असंच राहील आपला EC शेड ज्यांना करायचा आहे नवीनवाला. जुना शेडला पण तुम्ही EC शेड करू शकता, जे ओपनमध्ये आहे त्याला EC शेड करू शकता. पण ज्यांच्याकडे शेड नाही आहे किंवा ज्यांना नवीन करायचं आहे, तर जसं हे मॉडेल EC शेडचं दिलं आहे ॲज पर तसंच मॉडेल आपल्याला तयार करावं लागेल. एकदा कॅमेरा दाखवून द्या शेडवर पूर्ण फिरू. वरती वगैरे असा शेडचा मॉडेल राहील आपला. याला आपण सिलिंग म्हणतो, जे GI तयार लावलं याच्यावर सिलिंग लागेल आणि ते फॅन लागेल तिकडे जिकडे जागा सोडली आहे. साईडला जाडी असते आणि समोर इकडे आपला कूलिंग पॅड राहील. समोर आपलं हे कूलिंग पॅड राहील इकडे दोन्ही साईडला आणि ते फील्ड रूम आहे समोर. हे बघा असं दिलेलं आहे फोटोग्राफमध्ये. हे समोर हॉपर लागलेले आहे, निप्पल सिस्टम आहे. याचा तुम्ही फीड टाकला की ऑटोमॅटिक फीड जाईल. साईडला कूलिंग पॅड आहे इकडे. हा पॅनल असतो मोठा, ते तिकडे दिवारवर लागेल तुमच्या समोर. हे इंडिकेटर करत आहे किती फॅन सुरू आहे, किती फॅन बंद आहे, तुमचं फीडर लाईन सुरू आहे. याचं टेम्परेचर दिलेलं आहे, व्होल्टेज किती आहे, तुमचं फ्लक्च्युएशन होत असेल तर आपण स्टेबलायझर लावतो. आणि बॅकअपला आपला DG सेट तर आहेच ऑलरेडी. हे कंट्रोलर आतमध्ये याचं. हे डिझेल ब्रूडर आहे, जे विंटरला आम्ही ब्रूडिंग टेम्परेचरसाठी यूज करतो. हा कंट्रोलर. नेक्स्ट आहे हे बघा, ही मोटर आहे फीडरला लास्टमध्ये असते, ते 1 HP मोटर आहे ही. आणि याला 2 भांड्या सोडून सेन्सर लागलेला आहे. तो भांडा खाली झाला की ऑटोमॅटिक तुमचा फीडर सुरू होऊन जाईल. हे अंडर कन्स्ट्रक्शन शेड आहे, ओपन शेड. यांनी मॅन्युअल भांडे काढले आणि याला EC कन्वर्ट केला याला. हे बघा असं राहील पूर्ण जेव्हा इन्स्टॉलेशन होतो आपलं. त्याच्यात अजून एक प्लस पॉईंट असं आहे EC शेडचं, जेव्हा ओपनची बॅच जाते, तुमची बॅच गेली केल्यानंतर तुम्हाला भांडे बाहेर काढावं लागते धुवायला EC शेडचे ओपन शेडला. पण EC शेडमध्ये भांडे बाहेर काढायची गरज नाही आहे. याच्यात विंचिंग सिस्टम दिलं आहे. भांडे तुमच्या 4 ते 5 फीट हाईटपर्यंत वरती जाईल, तुम्ही त्याला आरामात धुवू शकता शेडच्या आतमध्येच. याला बाहेर काढायची गरज नाही आहे. ओपन शेडमध्ये पण बाहेर काढावं लागतात, म्हणजे तुमचा लेबरवर्क खूप होतं याच्यात लेबरवर्क खूप कमी आहे EC शेडला. हा बघा साईडला स्टँड दिलेला आहे कूलिंग पॅडचं. असं इकडे पण आहे स्टँड बनवलेलं. तसंच एक स्टँड गटर सिस्टम आहे आपली, त्याच्यावर पूर्ण कूलिंग पॅड स्टँड होऊन जातो साईडला. हे आहे सिलिंग.
याच्यात सीलिंग झालेली आहे, फक्त पडदा लावायचा बाकी आहे याच्यात. त्याचा असं पडदा लागेल मग वरती. तुमच्या भांड्याची हाईट वर खाली करायला डे बाय डे जसं चिक्स एक आठवडा 2 आठवडा तशी तुमची हाईट वाढेल भांड्याची. हे फॅन आहे, लास्टला जे फॅन लागतात आपले हे फॅन आहेत. असं 300 फीटचं शेड आहे हे. 300 फीटवर सिलिंग करायची आपल्याला. सिलिंग फ्लोरिंगपासून 7 फीटवर सिलिंग राहील आपली. 6.5-7 पर्यंत चालते आपल्याला ॲक्च्युली. हे बघा, हे वॉटर टँक आहे. कूलिंग पॅडसाठी जे पाणी कूलिंग पॅडला लावतो तोच पाणी रिटर्न कूलिंग पॅडवरून त्याच टंकीमध्ये रिटर्न येणार आहे. याच्यात वॉटर वेस्टेज राहणार नाही तुमचं. हे वॉटर टँक मेडिसिन टँक अटॅच असते याच्यात. वॉटर टँक वेगळी, मेडिसिन टँक वेगळी राहील याच्यात. असं हे सम पण बनवू शकता तुम्ही खाली जमिनीमध्ये. याच्यात जे पाणी जाणार आहे कूलिंग पॅडला पूर्ण करून रिटर्न. आणि पाणी तुम्हाला जास्तीत जास्त सेवा समरमध्येच लागेल, थंडीमध्ये पाणी लागत नाही याच्यात. समरमध्ये जास्त पाणी लागेल तुम्हाला. एंट्रन्समध्ये जेव्हा आपण पोल्ट्रीला एंट्रन्स करतो आतमध्ये तर एक फुटपाथ बनवतो. फुटपाथमध्ये काय करायचं आहे आपल्याला, तुम्हाला फॉर्म्युलेने चुना टाकून ठेवायचा आहे आणि त्याच्यात फूट डिप करून आतमध्ये जायचं आहे. जेव्हा पण तुम्ही बाहेरून आतमध्ये जाता फूट डिप करून जायचं आहे. पहिली गोष्ट, इशी शेडमध्ये तर कोणाला एंट्री द्यायची नाही आहे, बाहेरच्या माणसाला, फार्मरला अजिबात द्यायची नाही आहे. शेड रनिंगला असतो आपला. कंपनीचे माणसं येतील. तुम्ही पण जेव्हा जाता बाहेरून येता तेव्हा फूट डिप करून आतमध्ये जायचं. त्याला याला आपण बायोसिक्युरिटी म्हणतो. टेप करताना आपल्याला जोडे काढायला लागेल का जोडे चालतील त्याच्यावर? जर तुम्ही जसं आले आतमध्ये तर एक सेपरेट चप्पल ठेवायची आतमध्ये पोल्ट्रीची, स्लीपर किंवा जे पण आहे तुमच्याकडे. मग तुम्ही तुमचे बूट चप्पल काढले की ते जाऊन आतमध्ये. तसं तर आतमध्ये खूप कमी जायचं आपलं, तुमचं लेबरच जाईल आतमध्ये, बघेल मॉर्टिलिटी आहे का, काही प्रॉब्लेम आहे का, फक्त बाहेर येईल. तसं जायची गरज पडत नाही. पण समजा एखाद्या टेक्निशियनला जायचं आहे, काही काम करायचं आहे तर त्याला म्हणा माझी फार्मची चप्पल घाला, नंतर काम करा. कधी पण तुम्ही जेव्हा याल तुमची चप्पल यूज करा तुम्ही. हे चिक्स यायची अगोदरची तयारी. चिक्स आल्यावर मग असं तुम्हाला सेम ओपनसारखी मॅनेजमेंट करायची. पेपर फिडिंग, चिक ड्रिंकर, चिक फिडर आणि सोबत हे भांडे पण राहतील याच्यात. आणि बर्ड्स जेव्हा मोठा होऊन जातो तुमचा, हे एव्हरेज वेट असं म्हणजे युनिफॉर्म ग्रोथ असते, एकसारखा बर्ड राहील. व्हेरिएशन खूप कमी राहील. जसं ओपनमध्ये असं जास्त व्हेरिएशन असतं, याच्यात व्हेरिएशन कमी राहील. बॅच गेल्यावर मग असं क्लिनिंग करावं लागेल तुम्हाला. लास्टला हे तुम्हाला जनरेटर बॅकअपला ऑटो स्टार्टवाला.